जय शिवराय मित्रांनो. आज आपण बेसिकपासून ट्रेडिंग शिकणार आहोत. त्यामध्ये आपण शिकणार आहोत कॅन्डलस्टिक पॅटर्न. पहिला पॅटर्न आहे आपला बुलिश हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न. हा हॅमर पॅटर्न कसा बनतो तर मित्रांनो, मार्केट पूर्णपणे हे सेलिंगला असते. मार्केट अशा लेवल येते किंवा सपोर्ट येते तिथे बायर ॲक्टिव्ह असतात. सेलर पूर्णपणे प्रयत्न करतात मार्केटला सेलिंगला न्यायचा, पण तिथं बायर ॲक्टिव्ह असल्यामुळे सेलर मार्केटला सेलिंगला नेऊ शकत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो नेमकं वर्क कसं होतं ती. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. इथं एक मित्रांनो लेवल असते, बघू शकता मित्रांनो. तिथे एक लेवल ड्रॉ करीत आहे मित्रांनो. मार्केट पूर्णपणे हे सेलिंगला येत असते मित्रांनो. तुम्हाला दाखवतो मित्रांनो. मार्केट हे पूर्णपणे सेलिंगला येत असते मित्रांनो. तर मित्रांनो, मार्केट अशा लेवल येते जिथं बायर्स ॲक्टिव्ह असतात आणि मार्केट या लेवलला ब्रेक करू शकत नाही, कारण तिथं बायर खूप प्रमाणात ॲक्टिव्ह असतात. तर मार्केट या लेवलच्या थोडं खाली जातं, पण तिथं बायर ॲक्टिव्ह असल्यामुळे बायर ह्याची बॉडी इथं अशी आणून वरी क्लोज करतात. तर ह्या बॉडी क्लोज झाल्यामुळे इथं मोठी वीक बनते मित्रांनो. मित्रांनो, अशा प्रमाणात इथं त्या बॉडीच्या डबल वीक बनते आणि ही कॅन्डल ग्रीनमध्ये बी क्लोज होऊ शकते मित्रांनो, आणि रेडमध्ये बी क्लोज होऊ शकते. त्याचा कलर मॅटर करीत नाही मित्रांनो. पण हॅमर कॅन्डल ही एका लेवलच बनायला पाहिजे किंवा सपोर्टवर बनायला पाहिजे, तेव्हाच हॅमर कॅन्डल ही वर्क करते. आणि मित्रांनो, इथून मार्केट हे बाईंगलाच जातं. तर मित्रांनो, तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो मित्रांनो. तर मित्रांनो, बघू शकता इथं एक्झाम्पल आहे मित्रांनो. सेलरने पूर्ण प्रयत्न केला मार्केटला खाली न्यायचा, पण इथं बायरच खूप प्रमाणात ॲक्टिव्ह असल्यामुळे सेलरला मार्केटला खाली नेता आलं नाही आणि बायरने मार्केटला वर नेऊन क्लोज केलं मित्रांनो. बघू शकता ह्या बॉडीच्या डबल वीक असली पाहिजे मित्रांनो बुलिश हॅमर कॅन्डलला. आणि इथून बघू शकता मित्रांनो मार्केट किती प्रमाणात वर गेला आहे. तर मित्रांनो, हा BTCचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथून मार्केट किती पॉईंटने वर गेलं आहे मित्रांनो. बघू शकता 300 पॉईंटने वर गेलं आहे मित्रांनो. इथं ही कॅन्डल वर्क करण्याचं कारण म्हणजे सिंपल आहे मित्रांनो. तर बघू शकता एक अशी लेवल होती, सपोर्ट होता. सपोर्टला न ब्रेक करताच मार्केट तिथून वर गेलं आहे मित्रांनो. बघू शकता इथं एक लेवल होते मित्रांनो. बघू शकता तुम्ही, त्या लेवलपासून आलंच नाही मार्केट आणि तिथूनच वर गेलं आहे मित्रांनो. बघू शकता तुम्हाला मित्रांनो अजून एक एक्झाम्पल दाखवतो मित्रांनो. कॅन्डलचा कलर कोणता पण असू शकतोय. हे बुलिश हॅमर कॅन्डल आहे मित्रांनो. हे नेहमी बाईंग सेल साईडलाच भेटतं मित्रांनो. जेव्हा मार्केट खाली येत असतं तेव्हाच बॉटमला बनतो हा पॅटर्न. हा पॅटर्न मित्रांनो चांगल्या प्रमाणात वर्क होतो, पण तिथं एखादी लेवल पाहिजे मित्रांनो. सपोर्ट किंवा अजून बऱ्याच लेवल आहेत मित्रांनो मार्केटमध्ये. हे एकदम बेसिक आहे मित्रांनो, जे शिकवायला लागलं मी तुम्हाला. मित्रांनो अजून एक्झाम्पल दाखवतो मी.
चला मित्रांनो, तुम्हाला गोल्डमध्ये मी एक एक्झाम्पल दाखवतो गोल्डच्या चार्टवर. हा मित्रांनो गोल्डचा चार्ट आहे. तुम्हाला दाखवतो मित्रांनो ह्यामध्ये किती प्रमाणात वर्क करते हॅमर कॅन्डल. हॅमर मित्रांनो आपला गोल्डचा चार्ट ओपन होत नाही, तर आपण दुसऱ्या ह्यामध्ये बघूया. तर मित्रांनो आपण बघूया इथेरियममध्ये. तर मित्रांनो आपण हा इथेरियमचा चार्ट ओपन केला आहे. तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो, इथं हॅमर कॅन्डल हे नेहमी सपोर्टला बनत असते मित्रांनो. हॅमर कॅन्डल कुठ्यामध्ये बनली तर ती वर्क होत नाही मित्रांनो. फेल होण्याचे चान्सेस बहुत जास्त असतात मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, इथं 2 हॅमर कॅन्डल बनलेले आहेत मित्रांनो, बघू शकता इथं. आणि इथं मार्केट बऱ्याचपैकी वर गेलेलं आहे मित्रांनो, बघू शकता. तर मित्रांनो अजून बघूया आपण, अजून कुठं काय दिसतंय का आपल्याला हॅमर पॅटर्न. मित्रांनो हे जे शिकवायला लागलं ते खूप बेसिक आहे मित्रांनो. ह्याच्यावर आपण ट्रेड घेऊ शकत नाहीत. ह्यासाठी अजून खूप काय शिकावं लागतं मित्रांनो. ह्याच्या बी खूप रूल आहेत मित्रांनो. तर इथं बघू शकता मित्रांनो, इथं एक आहे पॅटर्न. वरी वीक असली तरी चालते मित्रांनो, पण वरची वीक खूप मोठी नसायला पाहिजे. खालची वीक ह्या बॉडीच्या डबल किंवा टिबल असायला पाहिजे मित्रांनो. बघू शकता इथं एक पॅटर्न बनलेला आहे हॅमर कॅन्डल. ह्याचा कलर ग्रीन आहे मित्रांनो, पण इथं ब्ल्यू आहे. तर मित्रांनो ही कॅन्डल कशी बनते ह्याची सायकोलॉजी सांगतो मित्रांनो, हॅमर कॅन्डल कशी बनते ते. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो हॅमर कॅन्डल कशी बनते ते, ओपन क्लोज कसे होते ते. मित्रांनो जेव्हा मार्केट वर जात असतं, ग्रीन कॅन्डल ही नेहमी ओपन खाली होत असते. तर मित्रांनो ग्रीन कॅन्डल जेव्हा बनते तेव्हा ओपन नेहमी खाली होत असते, खालून होत असते ओपनिंग. आणि जेव्हा क्लोजिंग ही वर असते मित्रांनो. मार्केट जेव्हा ग्रीन कॅन्डल बनते ना मित्रांनो, तेव्हा मार्केट ग्रीन कॅन्डल ही खालून ओपन होते आणि क्लोज वरी होती मित्रांनो. आणि ह्याचंच उलट मित्रांनो, जेव्हा मार्केट सेलिंगला जातं ना मित्रांनो, जेव्हा मार्केट सेलिंगला जातं ना, ओपनिंग ही वरी होत असते आणि क्लोजिंग ही खाली होत असते कॅन्डलची मित्रांनो. तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर मित्रांनो जेव्हा मार्केट हे सेलिंगला जात असतं तेव्हा कॅन्डलची ओपनिंग ही वरी होत असते. आणि क्लोजिंग ही मित्रांनो खाली होत असते. इथं ओपनिंग होत असते आणि क्लोजिंग ही खाली होत असते मित्रांनो.
क्लोज ही खाली होत असते मित्रांनो. डबल झाले आपल्या मित्रांनो. ओपन ही वर येत असते, क्लोज ही खाली होत असते. तर मित्रांनो ह्यामध्ये कॅन्डल पॅटर्न हा नेहमी एका लेवल बनत असतो. सपोर्ट बनला तरच ते वर्क होत असतो. कुठं जर आधीमध्ये बनला तर वर्क होत नाही मित्रांनो. तर चला मित्रांनो, उद्या भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.